जर आपल्याला हेल्दी लाईफ हवं असेल, तर आपल्याला आपलं बॉडी मास इंडेक्स BMI ह्याची जाणकारी असली पाहिजे. तर BMI कसं काढायचं ह्याबद्दलचा फॉर्म्युला मी खाली डिस्क्रिप्शन्समध्ये देणार आहे. तर सगळ्यांनी अ, आपला BMI काढावा. हं? आणि BMI काढल्यावरती जर तो 24च्या वरती येत असेल, तर आपण हेवी वेटकडे चाललो आहोत. जर तो 30च्या वरती जात असेल, तर आपण ओबेस होतो. आणि तो जर समजा 19च्या खाली असेल, तर आपण अंडरवेट आहोत. तर आपल्याला जर आपला BMI योग्य हवा असेल, तर तो अ, 22 ते 23च्या दरम्यान असला पाहिजे. म्हणजे 24पेक्षा खाली ठेवला तरी चालेल. पण चांगला BMI असेल, तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी BMIसुद्धा आपला योग्य असणं जरुरी आहे. आणि एकदा BMI आपल्याला कळला, की त्यानंतर मग आपल्याला वजन वाढवायचं आहे तसंच ठेवायचं आहे की कमी करायचं आहे, ह्याचा विचार करू. आणि त्यावेळी मी मग तुम्हाला किती कॅलरीज खाल्ल्या पाहिजेत, कॅलरीज कशा मोजायच्या, जेवणामध्ये काय काय असलं पाहिजे, यासंबंधी एक व्हिडिओ अपलोड करीन. हम कैसे जाने कि हमने सही मात्रा में पानी पिया है या नहीं? तो इसके लिए लैब में जाके अगर हम अपनी यूरिन चेक करते हैं, सिर्फ 50 रुपये खर्च आता है उसके लिए, यूरिन चेक कर लेते हैं, तो उसमें पीएच लेवल इंडिकेट करता है, जो हमें बताता है कि हमने पानी सही पिया या नहीं। अगर हमारा पीएच लेवल सामान्य है, नॉर्मल है, तो इसका मतलब है हमने हमारा पानी जो हम पी रहे हैं वो सही मात्रा में पी रहे हैं। अगर हमारा पीएच लेवल नॉर्मल से भी अगर नीचे है, तो इसका मतलब है कि हमारी यूरिन एसिडिक है और हमें ज़्यादा पानी पीने की ज़रूरत है। अगर हमारा पीएच लेवल नॉर्मल से भी हाई है, तो इसका मतलब है हम ज़्यादा पानी पी रहे हैं, हमें पानी की मात्रा कम करनी ज़रूरी है। उसके बाद अगर समझो हम अपने यूरिन को ऑब्ज़र्व कर लेते हैं एक ग्लास में या बॉटल में डाल के, अगर वो यूरिन हमारी हल्की सी पीली हो, तो इसका मतलब है कि हम पानी सही मात्रा में पी रहे हैं। और वो अगर डार्क हो, ज़्यादा डार्क हो, तो इसका मतलब है हम कम पानी पी रहे हैं। और अगर टोटली अगर पानी जैसे हो, तो इसका मतलब भी होता है कि हम पानी ज़्यादा पी रहे हैं। दिन भर में हमें कम से कम 5 या 6 बार यूरिन होगी, तो इसका मतलब है हम सही मात्रा में पानी पी रहे हैं। अगर पूरे दिन भर में हम 800 ml या उससे ज़्यादा यूरिनेट करते हैं, तो इसका मतलब है हम सही मात्रा में पानी पी रहे हैं। अ, अब ये कैसे पहचाने कि हम सही मात्रा में पानी पी रहे हैं या नहीं? तो सही मात्रा क्या है? तो हमारा जो वेट है, हमारे वेट को 28 ml से अगर हमने मल्टीप्लाई किया, तो जितना पानी आएगा उतना कम से कम पानी पीना हमें ज़रूरी है। तो नॉर्मली 2 लीटर के आसपास पानी पीना ज़रूरी है हमें। और ये जो पानी की मात्रा है, ये अ, बच्चों के लिए नहीं है, ये हम लोग के लिए है, जो मतलब 18 साल से ऊपर है, उन लोग के लिए। बच्चों के लिए मात्रा अलग होती है। अगर समझो हमारी स्किन ड्राई नहीं है, हमारे गले में कुछ गुला अगर हमारा गला सूख नहीं रहा है, तो इसका मतलब है हम सही मात्रा में पानी पी रहे हैं। सुबह-सुबह जब हम लोग टॉयलेट को जाते हैं, उस वक़्त अगर हमें बिना 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 जोर लगाए अगर हो रहा है और वो ड्राई नहीं हो स्टूल, तो इसका मतलब है कि हम सही मात्रा में पानी पी रहे हैं। हमारी स्किन अगर सतेज है, तो इसका मतलब है हम सही मात्रा में पानी पी रहे हैं। तो अगर पानी सही मात्रा में पीने से हमारा डाइजेशन, हमारा ब्लड सर्कुलेशन, हमारा कॉन्स्टिपेशन, ये सब अच्छे रहता है। कॉन्स्टिपेशन निकल जाएगा। बॉडी का टेम्परेचर को रेगुलेट करने का काम भी हमारा पानी ही करता है, स्किन की सहायता से। तो दोस्तों, सही मात्रा में पानी पीना बहुत ज़रूरी है। अगर हमने ज़्यादा पानी पी लिया, तो क्या होगा?
क्योंकि ये ज़्यादा पानी जाएगा कहाँ पे, वो तो जाएगा हमारे सेल में। तो सेल को अगर ज़्यादा पानी की आवश्यकता नहीं है तो सेल के लिए कितना ख़राब है वो। उस वक्त क्या होता है कि सेल के अंदर जो ज़रूरी न्यूट्रिएंट्स होते हैं वो पानी के साथ बाहर निकल जाते हैं, और वो पानी फिर हमारी किडनी को फ़िल्टर करना पड़ता है। किडनी को बार बार फ़िल्टर करना पड़ता है। अगर हम ज़्यादा मात्रा में पानी पीते हैं तो हमारे अच्छे न्यूट्रिएंट भी चले जाते हैं और हमारे मिनरल्स भी चले जाते हैं, जो हमारी सेहत के लिए बिल्कुल अच्छा नहीं है, किडनी की सेहत के लिए भी बिल्कुल अच्छा नहीं है। तो दोस्तों, हमेशा सही मात्रा में पानी पीना शुरू करें। हम लोगों को 1 ग्राम सॉल्ट में 400 मिलीग्राम सोडियम मिलता है। तो मैंने जब सर्च किया तो मुझे ये पता चला कि हम लोग मतलब जो नॉर्मली जो लोग होते हैं उन लोगों को पूरे दिन भर में 2.5 ग्राम का सोडियम का ज़रूरत होती है, और जिनको हाई बीपी है उन लोग के लिए ये लिमिट रखी गई है 1.5 ग्राम यानी 1500 मिलीग्राम। तो अगर हम लोगों को 400 मिलीग्राम सोडियम 1 ग्राम में मिल रहा है, 1 ग्राम सॉल्ट में मिल रहा है, तो इसका मतलब है हम लोगों को जो रिक्वायरमेंट है हम लोगों की 2.5 ग्राम मतलब 6 ग्राम सॉल्ट में हम लोगों का वो जो लिमिट है वो पूरा हो रहा है नॉर्मल लोगों के लिए। और जिनको ब्लड प्रेशर है हाई, उन लोग के लिए तो मतलब ओनली 4 ग्राम। तो 4 ग्राम सोडियम में सॉल्ट में हम लोग को जो रिक्वायर्ड सोडियम है वो मिल रहा है। तो मैंने कुछ दिन पहले एक सर्च किया कि मैंने दिन भर में जो भी खाया था उसके नेक्स्ट डे मैंने सभी कैलकुलेशंस किया कि मेरे को उस खाने से क्या क्या और कितना मिला है। तो उस वक्त मेरे को समझ में आया कि मेरे को उस दिन पूरे दिन में मेरे को सोडियम मिला था 1 ग्राम, पोटेशियम मिला था 1.2 ग्राम्स, उसके बाद में फिर प्रोटीन्स मिला था 51 ग्राम्स, और फैट्स भी 41 ग्राम्स, और उसके बाद और भी कुछ जो तत्व है मैंने उनको नोट किया था। शुगर भी मेरे को कम से कम 50 ग्राम के आसपास मेरे को शुगर भी मिली थी, मतलब जो फूड में शुगर होती है नेचुरल शुगर वो। तो इसका मतलब ये हुआ कि मेरे को 1 ग्राम सॉल्ट तो मेरे को ऐसे ही मिल जाता है मेरे खाने से। तो मेरे को फिर अगर मेरे को हाई बीपी है तो मुझे फिर ओनली 1 ग्राम ही नमक खाना है। जो भी मैं दिन भर में राइस दाल वगैरह सब चपाती वगैरह जो मैं खाता हूँ, तो उन सभी में मिल के मेरे को सिर्फ 1 ग्राम सॉल्ट ही डालना है। उस वक्त मेरा 1.5 ग्राम का रिक्वायरमेंट पूरा हो जाएगा। अगर मैं ज़्यादा डालता तो मेरे को फिर ज़्यादा सोडियम मिल जाएगा, और ज़्यादा सोडियम मतलब बीपी और बढ़ने के चांसेस ज़्यादा हो जाते हैं। तो हम लोगों को एक्चुअली सोडियम का बैलेंसिंग बराबर करना आना चाहिए। जिन लोगों को हाई बीपी होता है उनको जो डॉक्टर दवाई देता है, उस दवाई में से कुछ दवाई जो होती है वो सोडियम की लेवल हमारे शरीर से कम करती है। तो और कुछ लोग जो ज़्यादा पानी पीते हैं, ज़रूरत से ज़्यादा पानी पीते हैं, उनके भी शरीर से सोडियम और भी कई तत्व है जो यूरिन के द्वारा बाहर निकल जाते हैं। तो हम लोगों को ये बहुत ज़रूरी है कि हम लोग अपने एक आध बार तो हम लोग अपना खून को चेक कर ले, जिसमें सोडियम और पोटेशियम की मात्रा कितनी है ये हमको समझे। पोटेशियम जो है वो हम लोगों की रिक्वायरमेंट जो होती है वो, अगर समझो सोडियम मेरे को 2.5 ग्राम चाहिए तो पोटेशियम की रिक्वायरमेंट होती है 3.25 ग्राम। मतलब सोडियम से ज़्यादा मेरे को पोटेशियम की ज़रूरत होती है। तो हम लोग को एक बार ब्लड चेक करना चाहिए, जिसकी वजह से हमको समझे
कि मेरे ब्लड में एग्जैक्टली लेवल कहीं कम या कहीं ज़्यादा तो नहीं है। अगर ज़्यादा लेवल होगी सोडियम की तो आप जानते हो कि अपना बीपी बढ़ता है, उसके बाद में फिर किडनी के लिए अच्छा नहीं होता। और अगर समझो कम लेवल हो जाएगा तो फिर हमारा ब्रेन काम नहीं करता, और फिर ये तो बहुत बड़ा मतलब ख़तरा है। तो चेक करना जिन लोगों को शुगर की तकलीफ होती है, डायबिटीज़ होता है, उन लोगों ने भी एक बार फास्टिंग और खाने के बाद का जो इंसुलिन लेवल है अपने ब्लड में, वो एक बार चेक करना मेरे ख्याल से ज़रूरी है। मैंने मेरा फास्टिंग का चेक किया था, और एज़ पर उन लोगों का जो चार्ट है, रिपोर्ट है, उसके हिसाब से मेरा लेवल सही था। कुछ लोगों का ऐसे होता है कि ब्लड में ये ज़्यादा होता है, इंसुलिन ज़्यादा होता है। तो इंसुलिन ज़्यादा होना अच्छा नहीं होता, और इंसुलिन अगर कम करना है अपने ब्लड के लेवल, ब्लड में जो लेवल है उसका कम करना है, तो आपको वॉकिंग करना, एक्सरसाइज करना बहुत ज़रूरी होता है। तो आपको प्रिकॉशन लेना चाहिए, और एक बार तो ज़रूर चेक। नमस्कार मित्रांनो, मी विलास काडगे पुन्हा तुमच्यासमोर आलो आहे। मी गेले 2.5 महिने रोज चालतो आहे। चालण्यामुळे माझं डायबिटीज आणि बी पी तर कंट्रोल झालंच, पण त्याच्याशिवाय माझे दुसरे फायदे काय झाले हे मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो। त्यातला एक फायदा म्हणजे हा की मला चांगली झोप येऊ लागली। 11 वाजता मी झोपी जातो, आणि सकाळी 6 वाजता माझे डोळे उघडतात, आणि त्यावेळी जवळजवळ 7 तास माझी झोप झालेली असते, आणि 7 तास झोप माझ्यासाठी पुरेशी होते। त्यामुळे मला खूप फ्रेश वाटतं। दुसरी गोष्ट ही की माझं जो डावा पाय आहे, त्या पायाच्या गुडघ्यामध्ये दुखायचं। मी ज्यावेळी माझ्या बिल्डिंगमध्ये, माझं रूम 4थ्या माळ्यावरती आहे, मी जेव्हा पायी वर जायचो तेव्हा माझे पाय दुखायचे, वेदना व्हायच्या गुडघ्यामध्ये। तर मी हे पण चालू केलं की चला आपण फक्त चालायचं नाही, आपण 4 माळे चढायचे सुद्धा। तर मी हे चालू केल्यानंतर माझे पायसुद्धा दुखणं बंद झालं। तिसरी गोष्ट म्हणजे कॉन्स्टिपेशन आता नसतं, सर्व पचनसंस्था वगैरे एकदम मस्त झाली, भूक लागते चांगली। भूक काय आहे हे पुष्कळ वर्षानंतर अनुभवास येऊ लागलं, आणि चिंता, तणाव हे सर्व घामाबरोबर निघून जातात। त्यामुळे एकदम आनंदी आयुष्य वाटतं, अख्खा दिवस फ्रेश वाटतं, दिवसभर कुठे असं कंटाळा येत नाही। नंतर मी जातो तेथे नाना नानी पार्कमध्ये, गिरगाव चौपाटीला, तिकडे पुष्कळशा लोकांशी माझी मैत्री झाली, त्यांच्याशी माझे अनुभव शेअर करतो, त्यांचं मी ऐकतो, त्यामुळे सुद्धा खूप बरं वाटतं। आपण जर असंच बाहेर पडून आपल्याला व्हिटॅमिन डी सुद्धा फ्री सप्लाय होतं। तर ह्या सगळ्या आणि इतका सर्व फायदा असताना आपण का चालू नये, आपण का बाहेर जाऊ नये फिरायला? तर तुम्ही नमस्कार, मी विलास काडगे, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत। मी आज तुमच्याबरोबर काही माहिती शेअर करू इच्छितो, जी मधुमेहासंबंधी आहे, डायबिटीज संबंधी। तर मला काही दिवसाआधी माझं डायबिटीज जवळजवळ 400 म्हणजे 394 पर्यंत गेलं होतं। तर मी त्याला कसं कंट्रोल केलं, मी त्याला कसं खाली आणलं, यासंबंधी मी तुमच्याशी काही गोष्टी शेअर करू इच्छितो। मी ज्यावेळी माझं डायबिटीज खूप वाढलं होतं, तर मला सारखी झोप येत होती, मला उठावं असं वाटत नव्हतं, डोळे खूप जड झाले होते, आणि सारखं लघवीला पण होत होतं। तर मी बोललो चला आता आपण डायबिटीजला खाली आणण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, कारण आणि माझ्यामध्ये अजिबात उत्साह नव्हता, मला चालायची पण इच्छा होत नव्हती, पण कंट्रोल करायचं बोललं तर चालावं लागेल, काहीतरी चेंज करावं लागेल हे माहिती होतं, म्हणून मी चालण्यास सुरुवात केली पहिली, सगळ्यात पहिली गोष्ट मी 45 मिनटं चाललो, आणि मी एका मिनटामध्ये जवळजवळ 100 स्टेप चाललो।
चालणं हेच मेन ॲक्च्युली जरुरी आहे. तुमची स्पीड जरुरी नाही. स्पीड जास्त असेल तर जास्त प्रमाणामध्ये शुगर खाली येईल आणि कमी असेल तरी पण शुगर खाली येणारच. पण चाललं पाहिजे. तर मी ज्यावेळी 45 मिनिटं चाललो आणि त्यानंतर माझी मी शुगर चेक केली, तर ती 350 पेक्षा थोडीशी खाली आली होती. म्हणजे 45 मिनिटं चालल्यावरती माझी शुगर 54 अंकाने कमी झाली होती. मी बोललो चला आता परत आपण चालू. काही थोडा वेळ आराम केला आणि परत मी चालायला सुरुवात केली. त्या दिवशी संपूर्ण दिवसभरामध्ये मी जवळजवळ 17,000 पावलं चाललो. 17,000 पावलं चालल्यावरती मी बोललो आता नक्कीच माझी शुगर खाली आली असेल, तर आपण चेक करू. चेक केल्यावरती पाहिलं, अरे परत 350च होती, म्हणजे काही जास्त फारसा फरक पडला नव्हता. तर मला थोडं वाईट वाटलं. मी नेक्स्ट डे परत बोललो चला आपण परत चालू करू. म्हणजे दुसऱ्या दिवसापासून चालायला सुरुवात केली. तर त्या दिवशी पण मी 15,000 पावलं चाललो. 15,000 पावलं चालल्यावर मी परत जेव्हा चेक केलं तेव्हा पण माझी शुगर अशी काही विशेष खाली आली नव्हती. मी बोललो अरे असं का होतं? याच्या आधी पण मला माझी शुगर 350 झाली होती आणि मी त्यावेळी जवळजवळ 2.25 तास चाललो होतो आणि त्यानंतर माझी शुगर 200 आली होती. असा अनुभव माझ्या गाठीशी होता. पण आता असं का होत नाही? मी घाबरलो. मला वाटलं कदाचित माझ्या शरीरामध्ये जे इन्शुलिन बनतं आहे त्याचं प्रमाण अजून कमी झालं असावं आणि म्हणून हे खाली येत नसावं. पण मी डॉक्टरकडे जाण्याचं टाळलं. का? कारण डॉक्टर लोक मग हाय पॉवरचं आपल्याला गोळ्या देतात आणि त्याच्यामुळे मग आपली शुगर खूपच खाली जाते आणि मग चक्कर येते. मग आपल्याला परत साखर खावी लागते किंवा चॉकलेट म्हणा काहीतरी खावं लागतं. तर हे मला नको हवं होतं. म्हणून मी बोललो आपण स्वतःहूनच प्रयत्न करू पहिला आणि नाही जमलं तर मग पर्याय असं डॉक्टरला जावंच लागलं असतं. तर मी बोललो चला आपण आता परत चालू. पण चालताना एक गोष्ट बोललो आपण डाएटमध्ये थोडं आपलं चेंज करू. तर मी ज्यावेळी कामावरती होतो त्यावेळी माझ्या खाण्यामध्ये ड्रायफ्रूट्स हे असायचे. तर मी बोललो चला आपण ड्रायफ्रूट्स परत खाऊ. तर मी ड्रायफ्रूट्स खायला सुरुवात केली आणि संध्याकाळी पण मी म्हणजे दिवसामध्ये 2 वेळा, सकाळी आणि 3:30-4 वाजता, 4-4:30च्या आसपास मी परत ड्रायफ्रूट्स मग 2 टाईम मी ड्रायफ्रूट्स खायला लागलो आणि माझं चालणं चालू होतं. तर असं केल्यावरती मी काही दिवस गेले म्हणजे जवळजवळ 6-7 दिवस मी रोज असंच चालू होतो. जवळजवळ 12,000-13,000 पावलांच्या आसपास. आणि त्यावेळी नंतर मी जेव्हा परत चेक केलं तेव्हा माझी शुगर 204 पर्यंत आली होती. मला खूप बरं वाटलं. मी बोललो चला आपली शुगर खाली आली आहे. तर आपण ह्यासंबंधी एक व्हिडिओ बनवून आपण आपल्या मित्रांबरोबर यूट्यूब चॅनलच्या मित्रांबरोबर शेअर करू, जेणेकरून त्यांना किंवा त्यांच्या घरच्यांना मित्रांना त्याचा फायदा होईल. तर मित्रांनो मी ॲक्च्युली मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये 2 गोष्टी सांगितल्या. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे चाललं पाहिजे. चालल्याने आपले शुगर लेवल खाली येतं. दुसरी गोष्ट आपल्या आहारामध्ये थोडा बदल. तो बदल मी काय केला होता, ड्रायफ्रूट्स मी खायला सुरुवात केली. ड्रायफ्रूट्सने आपलं शुगर खाली का येतं? कारण ड्रायफ्रूट्समध्ये काय असतं, प्रोटीन्स आणि फॅट जास्त असतं आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण त्यांच्यामध्ये कमी असतं. त्याच्यामुळे आपल्या रक्तातली साखर कमी निर्माण होतं. कार्बोहायड्रेट्स हेच मूळ कारण असतं आपल्या रक्तामध्ये साखरचे प्रमाण वाढवायला. तर आपण ज्या अन्नपदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट कमी आहे ते थोडे कमी करावे. बंद करायचे नाही, कमी करावे. त्यानंतर आपण उपाशी तर राहू शकत नाही. आपल्याला उपाशी राहू शकतच नाही, आपल्याला चक्कर येणार. तर कमी पण खायचं नाही हे पण लक्षात ठेवा. कमी खाल्लं तरी पण साखर वाढते. पुरेसं खाल्लंच पाहिजे. आता पुरेसं म्हणजे किती ह्याच्यासंबंधी मी परत दुसरा एक व्हिडिओ बनवेन, म्हणजे ज्याच्यामध्ये किती कॅलरीज खाल्ल्या पाहिजे, आपण खाल्लेल्या कॅलरीज कशा मोजायच्या यासंबंधी मी तुम्हाला सांगेन आणि आपल्या आहारामध्ये नेमकं काय काय असलंच पाहिजे यासंबंधी पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही माझा चॅनल बघत राहा आणि आवडल्यास नक्कीच कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण ते
बघायला सांगा. तर लवकरच मी माझा दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहे, आरोग्यासंबंधित असेल तो पण. तर पाहायला विसरू नका.